नमस्कार मंडळी. वित्त विवेचनच्या या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी रवींद्र गोखले. आजचा हा व्हिडिओ मी अमेरिकेतून बनवतो आहे. त्यामुळं निश्चितपणे एक जो इथला सध्याचा ज्वलंत विषय जो आता सध्या इथल्या न्यूजपेपरमध्ये जोरदार चर्चेला जातो आहे, अर्थात आपल्या इकडं तो त्याच्यावरती भरपूर डिस्कशन चालू आहे सध्या, तो म्हणजे सौदी अरेबियाने अमेरिकेबरोबरचं गेले 50 वर्ष असलेलं एक पेट्रो डॉलरचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आहे. आणि ही फार मोठी एकदम न्यूज सगळीकडं सगळ्या फायनान्शियल मार्केटमध्ये सध्या डिस्कस केली जाते आहे की बाबा ह्याच्यातनं काय तर अमेरिकन डॉलरची काय किंमत कमी होती आहे का, काय काय भानगड काय आहे. तर आज आपण हे काय पेट्रो डॉलर हा प्रकार काय आहे आणि काय झालं घटना हे थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की पेट्रो डॉलर हा आहे कसला डॉलर. म्हणजे आपण कॅनेडियन डॉलर बघितले आहेत, कुठले ऑस्ट्रेलियन डॉलर आहे, असंच काही हा पेट्रो डॉलर काय वेगळा डॉलरचा प्रकार आहे का? तर मंडळी तसं काही नाही बरं का. पेट्रो डॉलर हा प्युअरली अमेरिकन डॉलरच आहे. म्हणजे तो काय वेगळं काही नाही, तो अमेरिकन डॉलरच आहे. मग ह्याला पेट्रो डॉलर का म्हणतात? तर हे समजून घेण्यासाठी मंडळी आपल्याला इतिहासामध्ये 50 वर्ष मागं जावं लागेल. म्हणजे 1970-75चा तो काळ आपल्यापैकी काही सिनियर जुन्या लोकांना तो माहिती असेल. तर आपण जर तिथं गेलो तर तेव्हा बघितलं तर पर्टिक्युलरली मध्य पूर्व एशियामध्ये, म्हणजे आताच्या जे गल्फ कंट्रीज ज्या म्हणतो आपण, तिथं सगळी अतिशय अंधाधुंद सगळी पसरलेली होती. सतत युद्धमय वातावरण होतं. कोल्ड वॉरमधनं अमेरिका बाहेर आलेली होती आणि अक्षरशः ते एखादं तेल लावून पैलवान जसा बाहेर पडतो तसं त्या वर्ल्ड वॉरमधनं अमेरिका अतिशय यशस्वीपणे बाहेर पडलेली होती. म्हणजे आपल्या भूमीवरती एकही गोळी झाडली गेली नाही आणि पैसा मात्र बक्कळ कमवला शस्त्रास्त्र विकून. अशा परिस्थितीमध्ये अमेरिका एकदम जगाची पोलीस एकदम स्ट्रॉंग मॅन अशी बनलेली होती. त्याच्यातूनच तेव्हा त्यांच्या अमेरिकेच्या लक्षात झालं की याच्या पुढची वॉर किंवा जे काही होती ती तेलासाठीच होणार आहे. आणि तेव्हा तर गल्फ कंट्रीजमध्ये म्हणजे तेलाचं पॉवर हाऊस हे सगळं होतं. म्हणून त्यांनी स्ट्रॅटेजिकली तिथं जे इस्रायल राज्याचं स्थापन साधारण त्याच सुमारास केलं की त्या सगळ्या मुस्लिम देशांच्या मध्ये त्यांनी एक इस्रायलची स्थापना केली आणि त्याला भरपूर त्यांनी बॅकिंग, फायनान्शियल सपोर्ट आणि सगळी युद्धसामुग्री सगळी देऊन इस्रायलला अतिशय त्यांनी स्ट्रॉंग बनवलं. ह्या स्ट्रॉंग सपोर्टमुळं इस्रायलने सुद्धा भरपूर तेव्हा दादागिरी सुरू केली. प्रत्येक तिथल्या जवळजवळ सगळ्या अरब राष्ट्रांच्या बरोबर इस्रायलचं जोरदार वॉर तेव्हा चालू होतं. मग ह्या सगळ्याच्यामध्ये सगळे अरब राष्ट्र पण सगळे घाबरले होते, सगळे एक झाले आणि त्या सगळ्यांनी एकत्रपणे जोरदार झुंज तयारी सुरू केली. इस्रायलसुद्धा काही कमी कधी पडलाच नाही. बॅकिंग तर अमेरिकेचं होतं त्यांना. आणि त्यांनी अरब राष्ट्रांचे एक एक लचके छोटे तोडून आपल्या इस्रायलची भूमी वाढवायला सुरू केलेली होती. हे सगळं बॅकग्राऊंड 70, 72, 75 या 4-5 वर्षाच्या आसपास सगळं चालू होतं. तेव्हा सौदी अरेबियाने पुढाकार घेऊन त्यांनी काय केलं, हे त्यांनाही लक्षात आलं की आता आपण जगाला नमवायचं आहे तर आपल्याकडे जे तेल आहे ह्या तेलाच्या बळावरच आपण करू शकतो. म्हणून त्यांनी तेव्हा त्या ओपेक म्हणून एका संस्थेची स्थापना केली. ओपेक म्हणजे काय? ऑइल प्रोड्युसिंग अँड एक्सपोर्टिंग कंट्रीज. हे जे तेल बनवणारे सगळी जी राष्ट्र होती ते सगळे झाले एक. आणि सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली त्यांनी सगळ्यांनी त्याचं एक कार्टल बनवलं आणि एक मोठी दादागिरी सुरू केली की तेलाचे प्राईस भरमसाठ त्यांनी वाढवायला सुरू केले. म्हणजे $3 पर बॅरल असा रेट होता साधारण 70च्या दशकामध्ये. तो पुढच्या 5-6 वर्षात वाढत त्यांनी $30 नेला. जगभर हाहाकार माजलेला होता त्या 70-75च्या सालामध्ये. महागाई प्रचंड सगळीकडे वाढलेली होती आणि सगळीकडे अस्थिरता होती. आता ह्या बॅकग्राऊंडवरती आणि युद्ध तर चालूच होतं. इस्रायल आणि अरब कंट्रीजचं जोरदार घमासान युद्ध चालू होतं. तेव्हा आता ह्याच्यात काहीतरी मध्ये घुसून, अमेरिकेची ती खोडच आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्या युद्धामध्ये तेच प्रवृत्त करतात, मिटवायलाही तेच पुढाकार घेऊन आपल्या फेवरमध्ये कसं होईल अशा प्रकारे ते मिटवतात. तर असंच ते चालू असताना हे जेव्हा ओपेक झालं स्थापना, त्याची पेट्रोलचे त्यांनी भाव वाढवले, हे सगळं चालू होतं सौदी अरेबियाकडनं. अमेरिकेने बॅकडोअरनी एक टीम दिली पाठवून सौदी अरेबियाला. आणि सौदी अरेबियाचे राजे होते. तर राजांना त्यांनी सांगितलं की अहो तुम्ही
ह्या सगळ्या युद्धाच्या ह्या भानगडीत कुठं पडताय तुम्ही? द्या सोडून. तुम्ही या आमच्याबरोबर सामील व्हा, इस्रायलला जे काय करायचं ते करत राहील. तुम्ही आपलं पेट्रोल विका, त्याच्यातनं पैसे कमवा आणि त्याच्यात तुमचं खराब बेनिफिट त्याच्यात आहे. हे त्यांनी भरपूर त्या टीमनी त्यांना काउन्सिलिंग करत करत मग शेवटी ते कंटाळे तर होते सौदीसुद्धा ते युद्धाला. कारण बरं आता अमेरिकेने दुसरी पण त्यांना काय धमकी दिली की आता इस्रायलचं पुढचं टार्गेट तुम्हीच आहे बरं का. तुमची राजेशाही ते इस्रायल सगळे तर उद्ध्वस्त करणार आहेत. इस्रायलला अमेरिकेचं स्ट्रॉंग बॅकिंग आहे आणि पुढचा अटॅक हा सौदीवरतीच होणार आहे. बरं इस्रायल तर जिंकत होता जोरदार, त्यामुळे तशी भीती तर होती सौदीच्या किंगडममध्ये. मग त्यांनी विचारलं, बाबा अमेरिकेला विचारलं म्हणजे त्या शिष्टमंडळाला की बाबा आता काय करूया. ते म्हणाले तुम्ही या अमेरिकेच्या बाजूला या आणि बघू आपण ते काय करताय. मग अमेरिकेचे दुसऱ्या शिष्टमंडळाच्याशी डिस्कशनला आलं. मग त्यांनी सांगितलं तुम्ही या मग बाहेर इस्रायलच्या बाजूने या, असं काय आपण म्हणत नाही आहे. तुम्ही युद्धातून बाहेर पडा आणि तुमचं पेट्रोलच एकच फक्त काम करायचं. ते म्हणजे सौदी म्हणाले काय करू आम्ही मग. ते म्हणाले एक काम करायचं फक्त तुम्ही की आजपासून तुम्ही जे काही तेल जगभर विकणार आहात ते फक्त डॉलरमध्ये, अमेरिकन डॉलरमध्ये विका. त्याच्यात आता तुम्ही कसं विकताय तर ते म्हणा आम्ही कुणाकडनं सोनं घेऊन विकतो आहे, कोणाकडं त्या त्या देशाची करन्सी घेतो आहे, कोणाशी ते बार्टर सिस्टीम आहे. म्हणजे एक गोष्ट घ्या आणि त्याच्याबद्दल तेल घेऊन जा. अमेरिकेमध्ये हे सगळं बंद करा. फक्त आणि फक्त US डॉलरनी तुमचं तेल विका. त्याची पैसे वसूल करायची गॅरंटी आमची, तुमचा बिझनेस वाढवायची गॅरंटी आमची. त्याउपर तुम्हाला फुल प्रोटेक्शन आमच्याकडनं. आमची मिलिटरी येऊन तुमच्या ह्याच्यात बसेल. आम्ही गॅरंटी देऊ की इस्रायल तुमच्यावरती काही हल्ला करणार नाही. तुम्हाला पूर्ण आमचं बॅकिंग अमेरिकेचं मिळणार आहे. एवढं आश्वासन मिळालं. बरं तेव्हा अमेरिका म्हणजे एक अतिशय स्ट्रॉंग पॉवर होती आणि अमेरिकन डॉलर हा म्हणजे त्या काळामध्ये त्यांच्या अमेरिकेकडं असलेल्या सोन्याच्या साठ्याच्या बरोबर लिंक केलेला होता. म्हणजे अमेरिका नंतर म्हणाली मग तुझ्याकडे डॉलर जे जमा होतील कधी घेऊन ये आमच्याकडं. अमेरिकेमध्ये डॉलर ना त्याच्याबद्दल तेवढं सोनं घेऊन जातो. म्हणजे अमेरिकेचे डॉलर एवढी स्ट्रॉंग करन्सी तेव्हाही नव्हतीच जगामध्ये. एवढं सगळं सपोर्ट जेव्हा अमेरिका दाखवतं आहे असं म्हटल्यानंतर सौदी अरेबिया झालं इमिजिएटली ॲग्री. आणि ते 1974मध्ये हे अमेरिका आणि सौदी अरेबियाबरोबर हे कॉन्ट्रॅक्ट झालं की ह्याच्यापुढं जे काही सौदी अरेबिया जे काही क्रूड आणि पेट्रोलियम पदार्थ जगामध्ये विकतील ते फक्त अमेरिकन डॉलरमध्ये विकणार. तेव्हापासनं ही पेट्रो डॉलर ही संकल्पना सुरू झाली. म्हणजे जे काही पेट्रोल आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट्स विकले जातील जगभरामध्ये दॅट इज अगेन्स्ट ओनली अमेरिकन डॉलर्स. ही सिस्टीम तिथे एस्टॅब्लिश झाली. आणि फॉर्च्युनेटली किंवा काय असेल ते म्हणा की 50 वर्ष आपण जर बघितलं तर ह्याच्यातनं सौदी अरेबियाचं प्रचंड बेनिफिट तर झालेलाच आहे. सौदी अरेबियाला अमेरिकेनं पूर्ण सपोर्ट केला. त्याच्या राजेशाहीला त्यांनी इंटॅक्ट ठेवलं. तिथले डेव्हलपमेंट करून दिल्या. अर्थात ते कॉन्ट्रॅक्ट सगळे अमेरिकन कंपन्यांनाच मिळाले इनडायरेक्टली. दुसरा महत्त्वाचा अमेरिकेचा फायदा काय झाला याच्यामध्ये की सौदी अरेबियाकडे बक्कळ अमेरिकन डॉलर जमा झाले. मग ते म्हणाले आम्ही आता काय करू एवढ्या डॉलरचं. ते म्हणाले काय करू नका तुम्ही आम्हालाच द्या. आमचे गव्हर्नमेंटचे जे बॉन्ड्स आहेत ते तुम्ही घ्या विकत आणि तुमच्याकडचे डॉलर आहेत द्या आमच्या गव्हर्नमेंटला. म्हणजे ते डॉलरचं रिसर्क्युलेशन चालू झालं. सौदी अरेबियाने बॉन्ड विकत घ्यायचे अमेरिकन बॉन्ड्स. त्याच्यावर जे काही 2-4% तेव्हा जे काही इंटरेस्ट असेल तो देणार आणि डॉलर अमेरिकेला परत आले. म्हणजे अमेरिकेने इकडनं डॉलर त्याला द्यायचे सौदीला, सौदीने परत त्याचे बॉन्ड घ्यायचे आणि डॉलर अमेरिकेला परत द्यायचे. हे अगदी व्यवस्थित वर्षानुवर्ष गेले 50 वर्ष मंडळी हे अतिशय स्मूथली आणि सिस्टमॅटिकली हे सायकल सगळं चालू आहे. ह्याच्यामध्ये अमेरिकेचा तर प्रचंड फायदा झालाच. एकतर हे असे लो इंटरेस्टनी त्याला पैसे मिळाले त्यांना. दुसरा डॉलर ही जागतिक करन्सी झाली इमिजिएटली. कारण ज्याला त्याला क्रूड तर पाहिजेच आहे ना, क्रूड आणि ऑइल पाहिजेच आहे. त्याने मग अमेरिकन डॉलरचा डिमांड वाढत गेला जगभर. ज्याला त्याला डॉलर पाहिजेत क्रूड ऑइल घेण्यासाठी. मग डॉलरच्या किमती आणि इनडायरेक्टली एंटायर फायनान्शियल मार्केट हे अमेरिकेने त्याच्या कंट्रोलमध्ये ठेवून टाकलं. हा अमेरिकेचा प्रचंड मोठा फायदा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये झाला. हे सगळं गेले 50 वर्ष म्हणजे 1974पासून हे ते जे काही ॲग्रीमेंट आहे ते आता ॲग्रीमेंट आहे म्हणतात, कोणी नाही म्हणतात, बट दॅट इज ओके. कारण 50 वर्ष हे चालू आहे तर फॅक्ट आहे. मग मंडळी आता तुम्हाला वाटेल की मग आता 2024मध्ये अशी काय घटना घडली की ज्याला सौदीला वाटलं की हे आपण कॉन्ट्रॅक्ट आपण बंद करायला पाहिजे बाबा. ते हे ह्याच्यात काही आता फारसा फायदा नाही आहे. ह्याच्यात कारण परत आता सध्या युद्धमय परिस्थिती आहे हीच परिस्थिती आहे. हेच कारणीभूत आहे त्याला. म्हणजे रशिया आणखीन युक्रेनचं तर वॉर चालू आहे. ते माहिती आहे गेले तर 2-3 वर्ष झाली चालूच आहे ते वॉर. इस्रायलचं हमास बरोबर आणि त्या सगळ्या त्याच्यात परत युद्ध चालूच आहे. आणि ह्या बॅकग्राऊंडवरती अमेरिकेने आता काय केलेलं होतं की रशियावरती टाकलं सँक्शन.
आता सँक्शन म्हणजे काय आहे? सँक्शन म्हणजे मी मागच्या एका तुमच्या व्हिडिओमध्ये काही याचा उल्लेख केलेला होता की सँक्शन टाकलं म्हणजे काय, दोन गोष्टी होतात. एक तर कुणीही रशियाच्या बरोबर अमेरिकन डॉलरमध्ये व्यवहार करायचा नाही, म्हणजे रशियाचा व्यवहार सगळा डॉलरमधला सगळं बंद करून टाकला. दुसरं, रशियाचे आणि रशियन कंपन्यांचे वगैरे जे जे काही पैसे अमेरिकन डॉलरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुंतलेले होते, म्हणजे अमेरिकन बॉन्ड्स असतील, अमेरिकेच्या बँकामध्ये ठेवलेले FDs असतील, हे सगळे त्यांनी जप्त करून टाकले सँक्शन म्हणजे. आणि नुसते जप्त नाही केले तर त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की हे जे रशियाचे पैसे आहेत आमच्याकडं, ते म्हणजे अक्षरशः कोट्यावधी डॉलर्स आहेत अमेरिकेकडे पडलेले. ते म्हणाले आम्ही हे सगळे पैसे रशियाला देणार नाही आणि हे सगळे पैसे हे युक्रेनच्या फ्युचर डेव्हलपमेंट, म्हणजे युद्ध संपल्यानंतर जी काय त्यांची डेव्हलपमेंट करायची आहे त्यांना देऊन टाकणारे पैसे. म्हणजे जप्ती झाली त्या पैशाची. रशियाचे जे काही कमाईचे पैसे होते ते गेले सगळे खड्ड्यामध्ये. आता हे जे बॅकग्राऊंड चालू आहे ह्याच्यामध्ये चीनसारखा एक जो पॉवरफुल आणि अतिशय डिप्लोमॅटिक आणि अतिशय कनिंग असा जो एक राष्ट्र आहे, त्यांनी हळूहळू गेल्या 2 वर्षापासून सगळ्या जगभर सांगायला सुरू केलं आहे की डॉलरायझेशन करा, डॉलरमधनं बाहेर पडा, डॉलरमध्ये काही व्यवहार करू नका. कशाला पाहिजे तुम्हाला डॉलर? पर्टिक्युलरली सौदीला त्यांनी जाऊन आत्तापर्यंत 50 वेळा सांगितलेलं आहे की तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे आम्ही करून देतो, तुम्हाला सोनं पाहिजे आमच्याकडे आहे, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक गुड्स पाहिजेत, चायनाचेच गुड्स आम्ही अमेरिकेत विकतो आहे तुम्हाला देऊ. तर तुम्हाला असे काय आहे तुम्हाला की तुम्हाला अमेरिकन डॉलर पाहिजेत, तुम्ही आमचे युआन घ्या त्याच्यापेक्षा. तर तुम्ही आणि आम्ही युआनमध्ये व्यवहार करूया की तुम्ही आम्हाला तेल द्या, त्याच्या बदल्यात आम्ही युआन देतो, युआनच्या बदल्यात तुम्ही आमच्याकडनं आमचे गुड्स घ्या, आमच्या गोष्टी घ्या. आणि हळूहळू त्यांना ते पटायला लागलेलं आहे सौदीला. त्यांनाच नव्हे, हे जगभर आता म्हणजे इव्हन आपल्या इकडं तुम्ही जर बघितलं की मोदी साहेब पण आता गेले 2-4 वर्षापासून जे मेक इन इंडिया, डॉलरायझेशन हे सगळ्या गोष्टी करतायत बघा तुम्ही, की हळूहळू सगळं जे ते डॉलरपासून आणि रुपयामध्ये व्यवहार करायचं. त्याच्यावर ते आपला एक व्हिडिओ मी केलेला आहे की रुपयामध्ये व्यवहार करण्यासाठी मोदी गव्हर्नमेंटसुद्धा सगळ्या जगाच्या मागं लागलेलं आहे की रुपयामध्येच तुम्ही, रशियामध्ये आपण रशियाकडनं तेल आपण ऑलरेडी रुपयामध्येच घेतो आहे. सो डॉलरायझेशन हे ऑटोमॅटिकली चालू झालेलंच आहे. ह्या युद्धाने त्याला जोर आलेला आहे परत आता. बरं, आता आणि ही जी भीती आहे की जर काही अमेरिकेने काही कारणाने सँक्शन टाकले, उद्या सौदीवरती जर सँक्शन टाकले तर सौदीला ते त्यांनी ती भीती दाखवलेली आहे. सौदीवरती जर सँक्शन पडलं तर सौदी अरेबियाकडे जे कोट्यावधीचे त्यांचे डॉलर जे पडलेत अमेरिकेमध्ये, ते एका मिनिटामध्ये सँक्शनमध्ये निघून जातील, ते परत सौदीला कधी मिळणारच नाही. ही भीती जेव्हा त्यांनी सगळी दाखवली गेली आहे तेव्हापासनं मग सौदी अरेबियासुद्धा अलर्ट झाला. जसं सगळं जग हळूहळू डॉलरायझेशन मागं आहे, सौदी अरेबियाने सुद्धा मग तेव्हा ते विचार केला की मग ओके, हे आपण कॉन्ट्रॅक्ट आता काय 24 नंतर काही रिन्यू करायचं नाही. तर मंडळी, ह्या सगळ्या बॅकग्राऊंडमुळं त्यांनी असं सांगितलं की हे जे आमचे याच्या पुढचं जे काही 2024पासून आता जे काही क्रूड ते जगभर विकतील, नॉट नेसेसरीली की ते आम्ही डॉलरमध्ये विकू, आम्ही ते कुठल्याही वेगवेगळ्या करन्सीमध्ये आम्ही विकायची आमची तयारी आहे, एवढं सांगितलं आहे. म्हणजे तरी डॉलरवरती बंदी असे काही घातलेली नाही आहे बरं का. त्यांनी सांगितलं आहे की इन ॲडिशन टू डॉलर आम्ही बाकीच्या करन्सीनं सुद्धा एन्करेज करू, की उद्या भारत पण जाऊन मागू शकतो सौदीला की मला रुपयामध्ये ते तुमचं क्रूड ऑइल. रशिया पण त्याच्याकडनं त्याच्या करन्सीत घेईल, चायना त्यांच्या करन्सीत घेईल आणि जगभर ज्यांना वाटतं की आपली करन्सीमध्ये एक स्ट्रेंथ आहे ते आपापल्या करन्सीमध्ये व्यवहार करायला सुरू करतील. एवढाच त्याचा आत्तापुरता तरी अर्थ तेवढाच आहे माझ्या मते. तो असं काय डॉलर कोलॅप्स होणार का, तर ते मला नाही वाटत की डॉलर बेल काय असं काय कोलॅप्स काय लगेच रातोरात काय होणार नाही आहे. तो इतका होऊ शकत नाही. गेले इतके वर्षाचं 50-100 वर्षाचं त्याच्यामागे हिस्ट्री आहे. तर एवढे ते पॉवरफुल करन्सी असल्यामुळं. पण डेफिनेटली इतर करन्सीचं महत्त्व आता हळूहळू वाढू शकतं. इतर करन्सींना जागतिक ह्याच्यामध्ये 1-to-1 डील एकमेकांची करण्यामध्ये ह्याच्यामध्ये एन्करेजमेंट नक्कीच मिळू शकेल. आणि ओन्ली टू टाईम विल टेल, म्हणजे काळाच्या ओघामध्ये आपल्याला हळूहळू कळेल की कुठली करन्सी अजून स्ट्रॉंग होती आहे, डॉलर किती कमी होतो आहे, हे काळाचे हे आहे. पण ॲज ऑफ टुडे तरी सौदी अरेबियाने हे सांगितलेलं आहे की आम्ही इन ॲडिशन टू डॉलर बाकीच्या करन्सीमध्ये सुद्धा आम्ही आमच्या क्रूडचा व्यवहार करायला तयार आहे. एवढाच त्याचा आत्तापुरता अर्थ आहे. टू हॅव टू वेट अँड वॉच. ह्याच्या पुढं कसे काय परिणाम होतात, काय होतात, हे सगळं आपण ते ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम डेफिनेटली आपण ते मॉनिटर करत राहू. आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर डेफिनेटली लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.